नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, तुमचे 9वी विज्ञान 1 या विषयाचा अभ्यास करण्यासाठी मी स्वागत करते. तुम्हाला इयत्ता 9वीला विज्ञान या विषयाचे 2 भाग झालेले आहेत. विज्ञान भाग 1 आणि विज्ञान भाग 2. त्यापैकी विज्ञान भाग 1 मी तुम्हाला शिकवणार आहे. विज्ञान भाग 1 या विषयामध्ये आपल्या पहिल्या प्रकरणाचं नाव आहे गतीचे नियम. या प्रकरणामध्ये आपण गती, विस्थापन आणि अंतर, त्वरण, न्यूटनचे गतिविषयक नियम व समीकरणे यांचा अभ्यास करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला या प्रकरणाच्या सुरुवातीलाच काही उदाहरणे दिलेली आहेत. पक्ष्यांचे उडणे, थांबलेली रेल्वेगाडी, हवेतून उडणारा पालापाचोळा आणि डोंगरावरती स्थिर असलेला दगड. तुम्हाला जर विचारलं की यापैकी गतिमानतेची उदाहरणे कोणती आहेत, तर तुम्ही सहज उत्तर सांगू शकाल. पक्ष्यांचे उडणे, हवेतून उडणारा पालापाचोळा ही गतिमानतेची उदाहरणे आहेत आणि थांबलेली रेल्वेगाडी, डोंगरावरती स्थिर असलेला दगड ही गतिमानतेची उदाहरणे नाहीत. परंतु याच ठिकाणी आपल्याला चालणारी रेल्वेगाडी किंवा डोंगरावरून खाली पडणारा दगड अशी उदाहरणे दिली असती तर तीसुद्धा तुम्ही गतिमानतेची उदाहरणे सांगितली असती. मग आता गतिमान म्हणजे काय, गतीची संकल्पना नेमकी काय आहे? तुम्ही उदाहरणावरून तर गतिमानतेची उदाहरणे सांगितलीत, परंतु गतिमान ही संकल्पना अशी आहे, जर एखादी वस्तू सभोवतालच्या संदर्भामध्ये तिची जागा बदलत असेल तर ती गतिमान आहे असे म्हणतात. आता याचं नेमकं उदाहरण द्यायचं झालं, जर समजा एखादी तुमचा मित्र किंवा मैत्रीण ही बसमध्ये असेल आणि ती बस सुरू झाल्यानंतर तुम्ही जर बसच्या बाहेर उभे असाल तर तुम्हाला बसमधील तुमचा मित्र किंवा मैत्रीण हे गतिमान आहेत असे जाणवेल. पण तुम्ही त्याच बसमध्ये बसलेले असाल आणि तुमच्या शेजारी जर ती व्यक्ती बसलेली असेल तर तिला तुम्ही गतिमान म्हणणार नाहीत. म्हणून गतिमानतेच्या संकल्पनेमध्ये जर एखादी वस्तू सभोवतालच्या संदर्भामध्ये तिची जागा बदलत असेल तर ती गतिमान आहे असे म्हणतात. या प्रकरणामध्ये आपल्याला पुढची संकल्पना या ठिकाणी घ्यायची आहे, ती म्हणजे विस्थापन आणि अंतर. ही आपल्याला पहिल्यांदा संकल्पना समजून घ्यायची आहे. त्यासाठी तुम्हाला एक उदाहरण दिलेलं आहे. शीतल आणि प्रशांतचं घर दिलेलं आहे आणि शाळा दिलेली आहे. आता या उदाहरणामध्ये शीतल जी आहे ती तिच्या मैत्रिणीला बोलवते आधी आणि मग ती शाळेमध्ये जाते. शीतल आधी तिच्या मैत्रिणीकडे संगीताकडे जाते. ती ए मार्गाने संगीताकडे जाते आणि नंतर ब या मार्गाने ती शाळेमध्ये जाते. मात्र त्याच वेळी तिचा भाऊ प्रशांत जो आहे तो मात्र घरापासून सरळ त्या ठिकाणी शाळेमध्ये जातोय. जर आपण शीतलने किती अंतर कापलेले हे जर आपण बघितलं तर शीतलने संगीताच्या घरापर्यंत 500 मीटर आणि तिथून पुढे आणखी शाळेकडे जाण्यासाठी 1200 मीटर म्हणजे एकूण 1700 मीटर 1700 मीटर एवढं अंतर कापलेलं आहे. मात्र प्रशांत हा घरापासून सरळ शाळेकडे गेलेला आहे आणि त्याने त्या ठिकाणी कापलेलं जे अंतर आहे 1300 मीटर 1300 मीटर आहे. म्हणजे शीतलला या ठिकाणी किती अंतर जास्त जावे लागलेले आहे बरं, सांगता येईल तुम्हाला? या ठिकाणी 400 मीटर अंतर तिने जास्त कापलेलं आहे. मग या ठिकाणी आपण विस्थापन आणि अंतर ही संकल्पना सांगू शकतो. विस्थापन म्हणजे सुरुवातीचा बिंदू आणि अंतिम बिंदू यांच्यामधलं कमीत कमी अंतर जे आहे त्या कमीत कमी अंतराला विस्थापन असे म्हणतात. आणि अंतर म्हणजे दोन बिंदूच्या दरम्यान गतिमान असताना वस्तूने प्रत्यक्ष केलेले मार्गक्रमण. म्हणजे शीतल ए या मार्गाने जाते आणि पुन्हा बी या मार्गाने जाऊन मग ती शाळेपर्यंत पोहोचते. हे एकूण जे मार्ग तिने क्रमण केलेलं आहे, क्रमित केलेलं आहे, त्याला अंतर असं म्हणतात. आणि प्रशांतने जे अंतर कापलेलं आहे 1300 मीटर, सुरुवातीचा बिंदू म्हणजे त्याचं घर आणि अंतिम बिंदू म्हणजे शाळा, याच्यातलं ते कमीत कमी अंतर आहे म्हणून त्याला विस्थापन असे म्हणतात. पुन्हा एकदा आपण उजळणी करूया. विस्थापन म्हणजे गतिमानतेचा आरंभ व अंतिम बिंदूतील सर्वात कमी अंतर
आणि अंतर म्हणजे दोन बिंदूंच्या दरम्यान गतिमान असताना वस्तूने प्रत्यक्ष केलेले मार्गक्रमण. अशा या दोन संकल्पना आपण समजून घेतल्या पाहिजे. या ठिकाणी विस्थापन ही सदिश राशी आहे आणि अंतर ही अदिश राशी आहे. पुन्हा तुम्हाला दुसऱ्या पेजवर त्या ठिकाणी प्रश्न दिलेला आहे की आकृती 1.2 मध्ये दाखवल्याप्रमाणे स्वराली दररोज पहाटे 100 मीटर त्रिज्या असलेल्या वर्तुळाकार मैदानाच्या कडेने फेऱ्या मारते. तिने ए या बिंदूपासून चालण्यास सुरुवात करून एक फेरी पूर्ण केल्यास तिने कापलेले अंतर व तिचे झालेले विस्थापन किती आहे? मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी सहज सांगू शकाल तिचा सुरुवातीचा बिंदू आणि अंतिम बिंदू हा एच असल्यामुळे त्या ठिकाणी तिने जे विस्थापन तिचं झालेलं आहे ते 0 आहे. मात्र तिने एकूण जे मार्गक्रमण केलेले आहे ते आहे अंतर, आणि ते अंतर म्हणजे त्या वर्तुळाचा परिघ आहे आणि तो परिघ आहे 2πr. गणितामध्ये तुम्ही ते सहज या ठिकाणी हे उदाहरण सोडवू शकता. या ठिकाणी 2πr, ची किंमत या ठिकाणी 100 मीटर टाकून तुम्ही ते उदाहरण सोडवू शकता. आपल्याला दुसऱ्या आकृतीमध्ये एक गाडी दिसते आहे. ती P या बिंदूपासून निघून ती Q या ठिकाणापर्यंत गेली व पुन्हा P या ठिकाणी परत आली तर तिने कापलेले अंतर व तिचे झालेले विस्थापन किती? P बिंदूपासून Q बिंदूपर्यंतचं अंतर आहे 360 मीटर आणि म्हणून ती गाडी P पासून Q पर्यंत गेली आणि Q पासून पुन्हा P कडे आली तर तिचं विस्थापन त्या ठिकाणी झालं 0 आणि तिने कापलेले अंतर आहे 360 अधिक 360 मीटर, बरोबर त्या ठिकाणी आहे 720 मीटर अंतर त्या ठिकाणी गाडीने कापलेले आहे. एखाद्या वस्तूचे विस्थापन 0 असले तरी त्याच वस्तूने प्रत्यक्षात कापलेले अंतर 0 नसू शकते, ते 0 असू शकत नाही. हे तुम्ही विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्यायचं आहे. पुढचा भाग या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे तो म्हणजे चाल आणि वेग. यामध्ये सुरुवातीलाच तुम्हाला सदिश व अदिश राशी म्हणजे काय असा एक प्रश्न विचारलेला आहे. तुम्ही मागच्या इयत्तेमध्ये सदिश आणि अदिश राशी हा अभ्यासलेला आहे. सदिश राशी म्हणजे जी राशी त्या ठिकाणी व्यक्त होत असताना तिला दिशेची गरज असते त्याचबरोबर किमतीची सुद्धा गरज असते, तिला सदिश राशी असे म्हणतात. आणि अदिश राशी म्हणजे जी राशी व्यक्त होताना तिला त्या ठिकाणी दिशेची गरज नसते, फक्त त्याची किंमत पुरेशी असते. म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला या ठिकाणी दूध घ्यायचं असेल, दूधवाल्याकडून दूध घ्यायचं असेल तर आपण फक्त त्याची किंमत सांगतो, 1 लिटर 2 लिटर किंवा अर्धा लिटर. त्याची दिशा सांगण्याची आपल्याला गरज पडत नाही. परंतु तुमच्या घरामध्ये एखादी वस्तू जर तिची जागा बदलायची असेल, आईने तुम्हाला सांगितलं की हा टेबल आपल्याला बाजूला करायचा आहे, तर आपण आईला दिशा विचारतो, कोणत्या दिशेला आपल्याला त्या ठिकाणी तो टेबल बाजूला करायचा आहे. म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला टेबलवर बल लावताना दिशेची आवश्यकता आहे आणि म्हणून बल ही सदिश राशी आहे. मित्रांनो, तुम्हाला उदाहरणं दिलेली आहेत. अंतर, चाल, वेग, वेळ, विस्थापन यातील सदिश आणि अदिश राशी कोणत्या? आता मी तुम्हाला सांगितलेलं आहे, अंतरासाठी आपल्याला दिशेची गरज नाही. एकूण जे मार्गक्रमण केलेलं आहे ते फक्त मोजायचं आहे, म्हणजे फक्त त्याची किंमत आपल्याला काढायची आहे, म्हणून ती अदिश राशी आहे. चाल ही सुद्धा अदिश राशी आहे, मात्र वेग ही सदिश राशी आहे. वेळ ही सुद्धा अदिश राशी आहे. विस्थापन मात्र सदिश राशी आहे, कारण सुरुवातीचा बिंदू आणि अंतिम बिंदू यांच्यातलं अंतर आपल्याला मोजायचं आहे, त्यामुळे त्या ठिकाणी दिशेची आवश्यकता आहे आणि म्हणून त्या ठिकाणी विस्थापन ही सदिश राशी आहे. तुम्हाला सुरुवातीचं या ठिकाणी एक भौतिक राशी दिलेली आहे, ती म्हणजे चाल, ज्याला आपण इंग्रजीमध्ये स्पीड असं म्हणतो. बऱ्याचदा आपण बोलताना एखाद्या गाडीचा वेग किती आहे त्यासाठी सुद्धा आपण स्पीड हा शब्दच वापरतो, परंतु स्पीड आणि वेग म्हणजे वेलॉसिटी या दोन वेगवेगळ्या बाबी आहेत, हे लक्षात घ्यायचं आहे. आता कोणत्याही वस्तूची चाल म्हणजे एखाद्या वस्तूने एकक कालावधीत कापलेलं जे अंतर आहे, विशिष्ट दिशेने कापलेल्या अंतराला
वेग असे म्हणतात आणि चाल म्हणजे एखाद्या वस्तूने एकक कालावधीत कापलेलं जे अंतर आहे त्याला चाल असे म्हणतात. चाल आणि वेगाच्या व्याख्येमध्ये फक्त एक त्या ठिकाणी जो शब्द आहे तो फक्त बदललेला आहे. वेगाच्या व्याख्येमध्ये विशिष्ट दिशा हा शब्द वापरलेला आहे आणि चालच्या व्याख्येमध्ये तो शब्द नाही. एकक कालावधीत वस्तूने कापलेल्या अंतरास चाल म्हणतात. म्हणून चाल बरोबर कापलेले एकूण अंतर भागिले लागलेला एकूण कालावधी. उदाहरणार्थ आपण वरचंच उदाहरण घेऊया. या ठिकाणी आपल्याला गाडीचं उदाहरण दिलेलं आहे की गाडी P या बिंदूपासून Q या बिंदूपर्यंत गेलेली आहे आणि ती जात असताना तिला त्या ठिकाणी 10 मिनिटे वेळ जर लागलेला असेल तर त्या ठिकाणी तिची चाल किती? तर तिची चाल आपण या ठिकाणी काढू शकतो. एकूण कापलेले अंतर भागिले एकूण कालावधी म्हणजे 360 भागिले 10 बरोबर त्या ठिकाणी मिळतं आहे आपल्याला उत्तर 36. म्हणून 36 मीटर प्रति मिनिट. आपण जर या ठिकाणी सेकंद घेतले तर मीटर प्रति सेकंद असं त्या ठिकाणी त्याचं SI एकक होणार आहे. वेगाची व्याख्या मी तुम्हाला आता मगाशी सांगितलेली आहे की एखाद्या वस्तूने एकक कालावधीत विशिष्ट दिशेने कापलेल्या अंतरास वेग म्हणतात. म्हणून वेगाचं सूत्र आहे वेग बरोबर विस्थापन भागिले वेळ. चाल आणि वेग यांची एकके सारखीच आहे. अंतर जे आहे म्हणजेच विस्थापन किंवा अंतर हे जे आहे ते आपण मीटरमध्ये मोजतो SI पद्धतीमध्ये आणि वेळ ही सेकंदामध्ये मोजली जाते आणि म्हणून SI पद्धतीमध्ये या दोन्हींची एकक आहेत मीटर प्रति सेकंद आणि CGS पद्धतीमध्ये एकक आहे सेंटीमीटर प्रति सेकंद. CGS पद्धत म्हणजे त्या ठिकाणी अंतर जे आहे ते सेंटीमीटरमध्ये मोजलं जातं, वस्तुमान ग्रॅममध्ये मोजलं जातं आणि वेळ ही सेकंदामध्ये मोजली जाते म्हणून तिला CGS पद्धत म्हणतात. आणि SI पद्धत त्याला MKS पद्धत असं सुद्धा म्हटलं जातं. म्हणजे अंतर हे मीटरमध्ये मोजलं जातं, वस्तुमान हे किलोग्रॅममध्ये मोजलं जातं आणि वेळ सेकंदामध्ये मोजली जाते SI पद्धतीमध्ये. चाल अंतराशी संबंधित आहे तर वेग हा विस्थापनाशी संबंधित आहे. गती जर सरळ रेषेमध्ये असेल तर चाल आणि वेग यांचे मूल्य सारखेच असते. जर त्या ठिकाणी अंतर आणि विस्थापन हे वेगवेगळं असेल तर त्या ठिकाणी त्याची किंमत वेगवेगळी असू शकते. आपण जे मगाशी उदाहरण घेतलं की एक गाडी P बिंदूपासून Q बिंदूपर्यंत गेली आणि त्या गाडीला P पासून Q पर्यंत जाण्यासाठी आपण 10 मिनिटे असं या ठिकाणी शब्द वापरला होता, याचे आपण 10 सेकंद म्हणूया. मग P पासून Q पर्यंत जाण्यासाठी तिला 10 सेकंद लागत आहेत तर या ठिकाणी तिचा वेग आणि चाल ही समान असणार आहे कारण ती एकाच रेषेमध्ये जाते. म्हणून विस्थापन हे कमीत कमी अंतर असतं, मात्र या ठिकाणी अंतर आणि विस्थापन सारखंच आहे. एकक वेळेत होणाऱ्या विस्थापनाला वेग असे म्हणतात. पुन्हा आपण या ठिकाणी रिपीट करणार आहोत. चाल बरोबर कापलेले एकूण अंतर भागिले लागलेला एकूण कालावधी, वेग बरोबर विस्थापन भागिले वेळ आणि दोघांचं SI पद्धतीमधलं एकक मीटर प्रति सेकंद आणि CGS पद्धतीमधलं एकक आहे सेंटीमीटर प्रति सेकंद. पुढचा भाग या ठिकाणी आहे चाल व दिशा यांचा वेगावर होणारा परिणाम. या ठिकाणी आपल्याला 3 उदाहरणं दिलेली आहेत. पहिलं उदाहरण आहे सचिनने मोटरसायकलने प्रवास करत असताना मोटरसायकल प्रवासाची दिशा न बदलता मोटरसायकलीची चाल वाढवल्यास अथवा कमी केल्यास वेगावर कोणता परिणाम होईल? चाल वाढवल्यास अथवा कमी केल्यास वेगावर कोणता परिणाम होईल? जर त्याने चाल वाढवली, दिशा त्याने सेम ठेवलेली, तीच दिशा ठेवलेली, चाल वाढवली तर त्या ठिकाणी वेग वाढणार आहे आणि चाल कमी केली तर त्या ठिकाणी वेग कमी होणार आहे. सचिन प्रवास करत असताना रस्त्यामध्ये एखादे वळण आल्यास चाल व वेग सारखाच असेल का? सचिनने मोटरसायकलची चाल या ठिकाणी स्थिर ठेवून दिशा बदलल्यास वेगावरती कोणता परिणाम होईल? तर त्या ठिकाणी वेग हा कमी होणार आहे. हे विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायचं आहे.
तिसरं आहे वळण रस्त्यावर मोटरसायकल चालवत असताना सचिनने मोटरसायकलची चाल व दिशा दोन्ही बदलल्यास वेगावर कोणता परिणाम होईल? तर वेग कमी होईल. या तीनही उदाहरणांवरून आपल्या असं लक्षात येतं की वेग हा चाल व दिशा या दोघांशी संबंधित आहे. इथे दाखवलेल्या उदाहरणापेक्षा तुम्ही तुमचं स्वतःचं उदाहरण जरी घेतलं, तुम्ही सायकलीवरने घरापासून शाळेत येत असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला समोर काही अडथळा दिसत असेल, त्यावेळेला तुम्ही सायकलीची चाल कमी करता, म्हणजे त्या ठिकाणी वेग कमी करता. जर तुम्हाला वळण घ्यायचं असेल, वळणाचा रस्ता असेल, तर त्या ठिकाणी तुम्ही चाल कमी करता, म्हणजेच त्या ठिकाणी वेग आपल्याला कमी करावा लागतो. म्हणजे आपण व्यवस्थित पद्धतीने त्या ठिकाणी वळणावर त्या ठिकाणी व्यवस्थित जाऊ शकतो. आपण वाहनाची चाल बदलून आणि दिशा तीच ठेवली तरी वेग बदलतो. आपण दिशा बदलली आणि चाल तीच ठेवली तरीसुद्धा वेग बदलतो. चाल आणि गतीची दिशा दोन्ही आपण बदलले तर त्या ठिकाणी वस्तूचा वेग बदलतो. वेग हा चाल आणि या दिशा या दोन्हीशी संबंधित आहे, कारण वेग ही सदिश राशी आहे. चाल बदलली, दिशा कायम ठेवली तरी वेग बदलतो. दिशा बदलली आणि चाल तीच ठेवली तरी वेग बदलतो. चाल आणि गती दोन्ही बदललं तर त्या ठिकाणी वेगावर त्याचा परिणाम होत असतो. आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवण्यासाठी एक गोष्ट दिलेली आहे, ती म्हणजे हवेतील ध्वनीची चाल जी आहे ती 343.2 मीटर प्रति सेकंद एवढी आहे. आणि प्रकाशाची चाल, आपण त्याला प्रकाशाचा वेग असंही म्हणू शकतो, कारण सरळ रेषेमध्ये त्या ठिकाणी प्रवास करतो, तो आहे 3 × 10⁸ मीटर प्रति सेकंद एवढी त्या ठिकाणी प्रकाशाची चाल आहे. आणि पृथ्वीची सूर्याभोवती भ्रमण करण्याची चाल दिलेली आहे 29,770 मीटर प्रति सेकंद. पुढचा भाग या ठिकाणी आपल्याला बघायचा आहे, तो म्हणजे एक रेषीय, एक समान व नैक समान गती. आपल्या पुस्तकामध्ये एक छान उदाहरण दिलेलं आहे. अमर, अकबर आणि अँथनी या 3 मित्रांनी त्यांच्या स्वतःच्या गाडीने वेगवेगळ्या वेगाने प्रवास केलेला आहे आणि त्यांची वेगवेगळ्या कालावधीत कापलेली अंतरे जी आहेत ती पुस्तकामध्ये आपल्याला सारणीमध्ये दिलेली आहेत. त्यामध्ये अमरने कापलेले अंतर, अकबरने कापलेलं अंतर किलोमीटरमध्ये दिलेलं आहे, अँथनीने कापलेलं अंतर दिलेलं आहे. आता यांच्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी आपण फरक जर बघितला तर अमरने पहिल्या 5 मिनिटामध्ये त्या ठिकाणी कापलेलं अंतर 0, नंतर घड्याळी वेळ दिलेली आहे 5 वाजता कापलेलं अंतर 0, 5:30 वाजता कापलेलं अंतर जे आहे ते 20 किलोमीटर आहे, 6 वाजता कापलेलं अंतर 40 किलोमीटर. अशा पद्धतीने त्याच्या वेगामध्ये 20-20 किलोमीटरचा समान फरक त्या ठिकाणी दिसतोय. अकबरने कापलेल्या अंतरामध्ये त्याच्या गाडीच्या वेगामध्ये हा फरक आपल्याला समान दिसत नाही. त्याचबरोबर अँथनीने कापलेल्या अंतरामध्ये सुद्धा आपल्याला समान फरक त्या ठिकाणी दिसून येतोय. मित्रांनो, आपण सोपं उदाहरण घेऊ या पुस्तकापेक्षा सुद्धा. समजा तुम्ही 3 मित्र किंवा 3 मैत्रिणी असतील, त्या आपापल्या सायकलीवर त्या ठिकाणी निघाल्या असतील, प्रवास करत असतील, तर प्रत्येकाने समान कालावधीमध्ये कापलेले अंतर हे समान असेलच असे नाही. मात्र 3 व्यक्ती त्या ठिकाणी 20 किलोमीटर प्रति तास या पद्धतीने जर त्या ठिकाणी ते प्रवास करत असतील, स्पीडोमीटरने आपल्याला स्पीड त्या ठिकाणी दिसतो आणि एकाच रेषेमध्ये ते प्रवास करत असतील तर त्यांनी समान कालावधीमध्ये समान अंतर कापलेले असेल. म्हणून या गतींना या ठिकाणी विशिष्ट नाव त्या ठिकाणी दिलेलं आहे. जर कोणत्याही वस्तू समान कालावधीमध्ये समान अंतर कापत असतील तर त्यांच्या गतीला एक समान गती असं म्हणतात. आपण एकट्याचं सुद्धा उदाहरण घेऊ शकतो. 5 मिनिटामध्ये कापलेले अंतर या ठिकाणी पायी चालत असेल कोणी तर 5 मिनिटामध्ये त्या ठिकाणी समजा
100 मीटर त्या ठिकाणी अंतर कापलेलं असेल, पुढच्या 5 मिनिटामध्ये सुद्धा समजा 100 मीटर अंतर कापलेले असेल, समान कालावधीमध्ये समान अंतर कापणे याला एकसमान गती असे म्हणतात. आणि जर वस्तू समान कालावधीमध्ये असमान अंतर कापत असेल तर तिच्या गतीला नैक समान गती असे म्हणतात. आपण बघितलं, गती म्हणजे कुठल्याही वस्तूच्या जागेमध्ये बदल झाला तर त्या ठिकाणी ती वस्तू गतिमान आहे असे आपण म्हणतो. गतीमध्ये 2 प्रकार, एकसमान गती आणि नैकसमान गती. पुढचा भाग आपण बघणार आहोत तो म्हणजे त्वरण. तुम्हाला एक छानसं या ठिकाणी उदाहरण दिलेलं आहे की लहानपणी तुम्ही सर्वजण घसरगुंडी खेळला असाल आणि घसरगुंडीवरून घसरत असताना सुरुवातीचा वेग कमी असतो, मध्ये तो वाढतो आणि शेवटी तो पुन्हा कमी होऊन 0 होतो. मग आता हा वस्तूच्या वेगामध्ये जो बदल झालेला आहे, विशिष्ट कालावधीमध्ये वेगामध्ये बदल झालेला आहे, या वेग बदलाच्या दरालाच त्वरण असे म्हणतात. त्वरण ही एक भौतिक राशी आहे विद्यार्थी मित्रांनो. आपण मागच्या पेजवर त्या ठिकाणी वेगाचं त्या ठिकाणी सूत्र पाहिलं. वेग बरोबर एकूण विस्थापन भागिले कालावधी. त्वरणाचं आपण या ठिकाणी व्याख्या बघितली आहे. वेग बदलाच्या दराला त्वरण असं म्हणतात. म्हणून त्वरणाचं सूत्र आहे त्वरण बरोबर वेगातील बदल भागिले काल. जर समान कालावधीत वेगामध्ये समान बदल होत असतील तर त्याला एकसमान त्वरण असं म्हणतात. जर समान कालावधीमध्ये वेगामध्ये असमान बदल होत असतील तर त्याला नैक समान त्वरण असे म्हणतात. जर स्मॉल यू हा सुरुवातीचा वेग असेल वस्तूचा आणि टी या कालावधीनंतर त्या वस्तूचा वेग व्ही एवढा होत असेल तर त्या वस्तूमध्ये निर्माण झालेले त्वरण बरोबर त्वरण, त्याला इंग्रजीमध्ये ॲक्सलरेशन म्हणतात आणि म्हणून ते स्मॉल ए या चिन्हाने दर्शवलं जातं. म्हणून ए बरोबर अंतिम वेग वजा सुरुवातीचा वेग भागिले काल. म्हणून ए बरोबर व्ही वजा यू भागिले टी. हे सूत्र आपल्याला कायमस्वरूपी लक्षात ठेवायचं आहे. त्वरण, वस्तूमध्ये निर्माण झालेले त्वरण, जर तिच्या वेगामध्ये बदल झाला तर तिच्यामध्ये त्वरण निर्माण होतं आणि म्हणून त्वरण बरोबर अंतिम वेग वजा सुरुवातीचा वेग भागिले काल. म्हणून ए बरोबर व्ही वजा यू भागिले टी. जेव्हा गतीच्या सुरुवातीला वस्तू विराम अवस्थेमध्ये असते त्यावेळी वस्तूचा सुरुवातीचा वेग किती असतो असं जर तुम्हाला विचारलं, तुम्ही सायकल लावलेली स्टँडला आणि तुम्ही ती सायकल काढली तर तिचा सुरुवातीचा वेग हा किती असतो? 0 असतो. त्याचबरोबर ज्यावेळी गतीच्या अखेरीस वस्तू विराम अवस्थेत येते त्यावेळी अंतिम वेग किती? तुम्ही घरापासून शाळेत जायला निघालात, सुरुवातीला सायकल काढली तर सुरुवातीचा वेग तिचा 0 असतो आणि तुम्ही शाळेत पोहोचल्यानंतर ती सायकल त्या ठिकाणी स्टँडला लावता म्हणजे त्या ठिकाणी तिचा वेग किती झालेला आहे? 0 झालेला आहे. म्हणजे कुठलीही वस्तू गतिमान असते त्यावेळेस तिचा सुरुवातीचा वेग हा 0 असतो आणि ज्या वेळा ती वस्तू त्या ठिकाणी विराम अवस्थेमध्ये येते म्हणजे थांबते त्यावेळेला तिचा अंतिम वेग हा 0 असतो. वेगामध्ये एकक कालावधीमध्ये वेगामध्ये होणाऱ्या बदलाला त्वरण असे म्हणतात. त्वरणाचे 3 प्रकार आहेत विद्यार्थी मित्रांनो. धन त्वरण, ऋण त्वरण आणि शून्य त्वरण. एखाद्या वस्तूचे त्वरण धन त्याचबरोबर ते ऋणसुद्धा असू शकते. जेव्हा एखाद्या वस्तूचा वेग वाढतो तेव्हा तिच्यामध्ये निर्माण झालेलं त्वरण हे धन त्वरण असते. सुरुवातीला समजा त्या ठिकाणी कमी वेळामध्ये वस्तूने कापलेलं अंतर हे कमी असेल आणि नंतर मात्र तेवढ्याच वेळामध्ये वस्तूने कापलेलं अंतर हे जास्त असेल म्हणजे त्या ठिकाणी त्या वस्तूचा वेग वाढतोय आणि वेग वाढत असेल तर अशा वेळेला त्या वस्तूमध्ये निर्माण झालेलं त्वरण हे धनत्वरण असते. तुम्ही तुमच्या गाडीचा वेग वाढवला, सायकलीचा वेग वाढवला म्हणजे त्याच्यामध्ये धनत्वरण निर्माण झालेलं आहे. आणि हे जे धनत्वरण आहे ते वेगाच्या दिशेने असतं.
आता जेव्हा एखाद्या वस्तूचा वेग कमी होतो तेव्हा तिच्यामध्ये निर्माण झालेलं त्वरण हे ऋण त्वरण असते. ऋण त्वरणालाच अवत्वरण किंवा त्यालाच मंदन असे म्हणतात. समजा आपला रस्त्यावर काही अडथळा आला तर आपण ब्रेक दाबतो, सायकलीचा किंवा गाडीचा आपण ब्रेक दाबतो. त्यावेळेला आपल्या गाडीचा वाहनाचा वेग जो आहे तो कमी होतो. तेव्हा आपल्या वाहनामध्ये निर्माण झालेलं त्वरण हे ऋण त्वरण असतं, हे लक्षात घ्यायचं आहे. आणि जर एखाद्या वस्तूचा वेग हा स्थिर असेल, समान कालावधीमध्ये ती वस्तू समान अंतर कापत असेल, म्हणजे त्या वस्तूचा वेग वाढतही नसेल किंवा तिचा वेग कमीसुद्धा होत नसेल, तर अशा वेळेला त्या वस्तूमध्ये त्वरण निर्माण होत नाही, म्हणजे त्याचं त्वरण हे शून्य असते, हे लक्षात घ्या. कारण तिचा सुरुवातीचा वेग आणि अंतिम वेग हे समान असतात आणि अंतिम वेग वजा सुरुवातीचा वेग भागिले कालावधी बरोबर त्वरण, आणि म्हणून सुरुवातीचा आणि अंतिम वेग जर समान असेल तर त्या वस्तूमध्ये निर्माण झालेलं त्वरण हे शून्य असते. त्वरणाचे 3 प्रकार: धन, ऋण, शून्य. वेग वाढत असेल तर निर्माण होणारे त्वरण धन, वेग कमी होत असेल तर निर्माण होणारे त्वरण ऋण, आणि वस्तूचा वेग त्या ठिकाणी स्थिर असेल तर तेव्हा तिच्यामध्ये निर्माण होणारं त्वरण हे शून्य असते, म्हणजे त्या ठिकाणी त्वरण निर्माण होत नाही, कारण तिचा वेग त्या ठिकाणी जो आहे तो त्या ठिकाणी स्थिर आहे. आपण सुरुवातीला पाहिलं की या प्रकरणामध्ये आपल्याला न्यूटनचे गतिविषयक समीकरण अभ्यासायचे आहेत. त्यामध्ये न्यूटनचं गतिविषयक पहिलं समीकरण आहे ते म्हणजे व्ही बरोबर यू अधिक ए टी. आपण सुरुवातीला त्या ठिकाणी बघितलं, जर समजा त्या ठिकाणी आपल्याला एक आलेख या ठिकाणी दिलेला आहे, 1.9 वेग काल आलेख आपल्याला दिलेला आहे. एक्स अक्षावर आपल्याला कालावधी दाखवलेला आहे आणि वाय अक्षावर आपल्याला वेग दाखवलेला आहे. आता या ठिकाणी वस्तू जी आहे ती आलेखातील डी या बिंदूपासून गतिमान होते. बघा, डी हा बिंदू आपल्याला वाय अक्षावर दिसतोय. डी या बिंदूपासून ती वस्तू त्या ठिकाणी गतिमान होते. वेळेनुसार वस्तूचा वेग जो आहे तो वाढत जातोय आणि टी या कालावधीनंतर वस्तू आलेखातील बी या बिंदूजवळ आहे. वस्तूचा सुरुवातीचा वेग जो आहे तो आहे यू आणि ती वस्तू बी बिंदूजवळ गेल्यानंतर त्या वस्तूचा वेग झालेला आहे व्ही. वस्तूचा सुरुवातीचा वेग आलेखामध्ये तुम्ही बघायचा आहे. यू बरोबर ते अंतर आहे ओ डी. ओ हा आरंभबिंदू आहे किंवा दोन्ही अक्षांचा छेदबिंदू आहे, म्हणून यू बरोबर ओ डी. आणि अंतिम वेग व्ही बरोबर ओ सी असं आपल्याला आलेखामध्ये या ठिकाणी दिसतंय. आणि कालावधी जो आहे टी, जो आपल्याला एक्स अक्षावर दाखवलेला आहे तो कालावधी आहे टी, म्हणजेच ओ ई एवढा कालावधी तो दाखवलेला आहे. त्वरण बरोबर वेगातील बदल भागिले काल बरोबर अंतिम वेग वजा सुरुवातीचा वेग, अंतिम वेग ओ सी वजा ओ डी, आणि ओ सी वजा ओ डी हे अंतर आपल्याला आलेखामध्ये दिसतं आहे सी डी, एवढं अंतर ते दिसतं आहे. बी या बिंदूतून वाय या अक्षास आपण समांतर रेषा काढली, आलेखामध्ये समांतर रेषा काढलेली आहे. ती रेषा एक्स अक्षाला ई या बिंदूमध्ये छेदते आहे आणि डी या बिंदूतून एक्स अक्षाला समांतर काढलेली जी रेषा आहे ती बी ईला ए या बिंदूमध्ये छेदते आहे. आणि आलेखाचं तुम्ही निरीक्षण करायचं आहे. बी ई बरोबर बी ए अधिक ए ई आणि व्ही बरोबर सी डी अधिक ओ डी. पुन्हा तुम्ही वाय अक्षाकडे यायचं आहे. वाय अक्षावर बघायचं आहे. ओ सी म्हणजे व्ही दिलेला आहे आपल्याला. व्ही बरोबर ओ सी बरोबर ओ डी अधिक सी डी. आता या ठिकाणी ए बी हे सी डीला त्या ठिकाणी समांतर आहे आणि ए ई जे आहे ते ओ डीला समांतर आहे, आणि म्हणून व्ही बरोबर ए टी अधिक यू. म्हणून व्ही बरोबर ए टी अधिक यू असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. कारण त्वरण बरोबर ओ सी वजा ओ डी भागिले टी, म्हणजेच ओ सी वजा ओ डी म्हणजे त्या ठिकाणी दिलेलं आहे आपल्याला
ओ सी वजा ओ डी बरोबर त्या ठिकाणी सी डी, आणि सी डी जे आहे ते आहे ए टी. सी डी जे अंतर आहे ते आहे ए टी. हे गतिविषयक आपलं पहिलं समीकरण आहे. समजा कोणतीही वस्तू तिचा सुरुवातीचा वेग यू एवढा आहे, तिचा वेग त्या ठिकाणी वाढत गेलेला आहे. स्मॉल टी एवढ्या कालावधीनंतर त्या वस्तूचा अंतिम वेग व्ही झालेला आहे. तर त्या वस्तूमध्ये निर्माण झालेले त्वरण हे ए असेल, तर तेव्हा तिचा अंतिम वेग व्ही बरोबर यू अधिक ए टी. त्या ठिकाणी सी डी बरोबर ए टी आपल्या पुस्तकामध्ये समीकरण नंबर 1 दिलेला आहे. सी डी बरोबर ए टी, ओ सी वजा त्वरण बरोबर ओ सी वजा ओ डी भागिले टी, म्हणून ए बरोबर सी डी भागिले टी, आणि म्हणून सी डी बरोबर ए टी असं आपल्याला दिलेलं आहे. गणिताचा या ठिकाणी वापर केलेला आहे, आणि गणिताचा वापर करून तुम्हाला पक्षांतर माहिती आहे हे या ठिकाणी गृहीत धरलेलं आहे, आणि म्हणून सी डी बरोबर ए टी असं तुम्हाला डायरेक्ट त्या ठिकाणी समीकरण दिलेलं आहे. म्हणून न्यूटनचं गतिविषयक पहिलं समीकरण आहे हे आपण पक्क लक्षात ठेवायचं आहे. व्ही बरोबर यू अधिक ए टी. या समीकरणाला वेग काल संबंधाचे समीकरण असे म्हणतात. व्हेलॉसिटी टाईम इक्वेशन असं आपण त्याला म्हणू शकतो. हे गतिविषयक पहिलं समीकरण आहे. गतिविषयक जे दुसरं समीकरण आहे त्याला म्हणतात विस्थापन काल संबंधाचे समीकरण. आता हे समीकरण समजून घेताना पुन्हा आपल्याला या आलेखाचा वापर करायचा आहे. समजा एखाद्या वस्तूने एकसमान त्वरण ए नुसार टी या कालावधीमध्ये एस अंतर कापलेलं आहे. अंतरासाठी साधारणपणे स्मॉल एस हा सिम्बॉल वापरला जातो, हे चिन्ह वापरलं जातं. यामध्ये बी डी हे जे अंतर आहे ते या ठिकाणी साधारणपणे एस या चिन्हाने दाखवलेलं आहे. आता आकृतीचं आपण निरीक्षण करायचं आहे. वस्तूने कापलेले अंतर चौकोन डी ओ ई बीच्या क्षेत्रफळाने आपल्याला काढता येणार आहे. डी ओ ई बी तुम्ही आकृतीमध्ये बघायचे 1.2 यामध्ये जी आकृती आपल्याला दिसते त्याच्यामध्ये तुम्ही तो चौकोन बघायचा आहे. म्हणून वस्तूने कापलेले अंतर एस बरोबर चौकोन डी ओ ई बीचे क्षेत्रफळ. आता त्या चौकोनामध्ये आपल्याला एक आयत दिसतोय. आयत डी ओ ई एचे क्षेत्रफळ अधिक त्रिकोण डी ए बीचे क्षेत्रफळ. आयताच्या क्षेत्रफळाचं सूत्र तुम्हाला माहिती आहे. लांबी गुणिले रुंदी. या ठिकाणी लांबी आहे या ठिकाणी ओ ई, आणि रुंदी या ठिकाणी आहे ए ई. म्हणून त्या आयताचं क्षेत्रफळ आपल्याला दिलेलं आहे ए ई गुणिले ओ ई अधिक त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं तुम्हाला सूत्र माहिती आहे 1/2 गुणिले लांबी गुणिले पाया गुणिले उंची. 1/2 गुणिले पाया गुणिले उंची असं या ठिकाणी त्रिकोणाचं क्षेत्रफळाचं सूत्र तुम्हाला माहिती आहे, तुम्ही शिकलेले आहात. आणि म्हणून त्रिकोण डी ए बीचं क्षेत्रफळ आहे 1/2 गुणिले ए बी गुणिले डी ए. आणि म्हणून एकूण या ठिकाणी आपल्याला दिसतं आहे कापलेले अंतर एस बरोबर ए ई गुणिले ओ ई अधिक 1/2 गुणिले ए बी गुणिले डी ए. परंतु आकृतीमध्ये आपल्याला दिसते ए ई समांतर ओ डी, आणि ओ डी हे जे अंतर आहे ते स्मॉल यू आहे. म्हणून ए ई बरोबर यू, ओ ई बरोबर टी, आणि ओ ई बरोबर डी ए बरोबर टी. कॅपिटल ए बी इज इक्वल टू ए टी. ए बी इज इक्वल टू ए टी, कारण सी डी बरोबर ए बी, आणि सी डीची किंमत आपण काढलेली आहे समीकरण 1 मध्ये ए टी, आणि म्हणून ए बी बरोबर ए टी. म्हणून एस बरोबर आता या ठिकाणी किमती टाकायच्या आहेत. आपण मागच्या सूत्रामध्ये पाहिलेल्या या ठिकाणी मागच्या सूत्रामध्ये ए ई गुणिले ओ ई. ए ईची किंमत आहे यू गुणिले टी अधिक सूत्रामधला 1/2 तसाच आहे. या ठिकाणी ए बीची किंमत आपल्याला मिळालेली आहे ए टी गुणिले डी ए म्हणजे टी. आणि या पद्धतीने न्यूटनचं गतिविषयक दुसरं समीकरण तयार झालेलं आहे. एस बरोबर यू टी अधिक 1/2 ए टी वर्ग हे न्यूटनचं गतिविषयक दुसरं समीकरण आहे.
पहिलं समीकरण आपण पाहिलेलं आहे व्ही बरोबर यू अधिक ए टी. दुसरं समीकरण आहे एस बरोबर यू टी अधिक 1/2 ए टी वर्ग. आता तिसरं जे गतीचं समीकरण आहे त्याला म्हणतात विस्थापन वेग संबंधाचं समीकरण. आता हे समीकरण काढत असताना सुद्धा आपल्याला या ठिकाणी आकृती 1.9 मधलं या ठिकाणी आपल्याला आकृतीचं निरीक्षण करायचं आहे. आता या आकृतीमध्ये वस्तूने कापलेले अंतर चौकोन DOEBच्या क्षेत्रफळाने काढता येतं हे आपण पाहिलेलं आहे. मात्र चौकोनाच्या प्रकारांमध्ये जर आपण बघितलं तर चौकोन DOEB हा समलंब चौकोन आहे आणि म्हणून S बरोबर समलंब चौकोन DOEBचं क्षेत्रफळ. समलंब चौकोनाच्या क्षेत्रफळाचं सूत्र आपल्याला माहिती आहे 1/2 गुणिले समांतर बाजूंच्या लांबींची बेरीज गुणिले समांतर बाजूंमधील लंब अंतर. आणि म्हणून S बरोबर 1/2 गुणिले समांतर बाजू ज्या आहेत त्या आहेत OD आणि BE या समांतर बाजू आहेत. म्हणून 1/2 गुणिले OD अधिक BE गुणिले त्यांच्यामधलं जे अंतर आहे ते OE किंवा DA हे त्यांच्यामधलं अंतर आहे. या ठिकाणी आपण ते अंतर OE घेतलेलं आहे. म्हणून S बरोबर 1/2 गुणिले कंसामध्ये OD अधिक BE कंस पूर्ण गुणिले OE बरोबर 1/2 गुणिले या ठिकाणी किमती टाकायच्या आहेत. OD BEच्या किमती या ठिकाणी टाकायच्या आहेत आणि त्या किमती आहेत U अधिक V. OEची किंमत आहे T. म्हणून S बरोबर 1/2 गुणिले कंसामध्ये U अधिक V गुणिले T. परंतु आपल्याला त्वरणाचं सूत्र या ठिकाणी माहिती आहे A बरोबर V वजा U भागिले T. आणि म्हणून T बरोबर आपण पक्षांतर केलेले या ठिकाणी भागिले T जो आहे तो डाव्या बाजूला येताना अंशस्थानी येईल आणि अंशस्थानचा A इकडे येताना उजव्या बाजूला येताना भागिले होणार आहे. म्हणून T बरोबर V वजा U भागिले A. आता आपल्याला ते समीकरण मिळणार आहे S बरोबर 1/2 गुणिले U अधिक V गुणिले V वजा U भागिले A. Tची किंमत टाकलेली आहे. म्हणून S बरोबर V अधिक U गुणिले V वजा U भागिले 2A. आता या ठिकाणी सुद्धा आपला गणिताचा अभ्यास जर तुमचा पक्का असेल तर या ठिकाणी तुम्हाला कळणार आहे V अधिक U गुणिले V वजा U त्याचं उत्तर आहे V वर्ग वजा U वर्ग. आणि म्हणून इकडे S बरोबर V वर्ग वजा U वर्ग भागिले 2A. छेदस्थानचा 2A डाव्या बाजूला गेल्यानंतर तो Sला गुणिले होईल. म्हणून 2AS बरोबर V वर्ग वजा U वर्ग. आणि म्हणून V वर्ग बरोबर U वर्ग अधिक 2AS हे आपल्याला गतिविषयक तिसरं समीकरण मिळालेलं आहे. पहिलं समीकरण आपण पाहिलं V बरोबर U अधिक AT. दुसरं समीकरण आहे वस्तूने कापलेलं अंतर S बरोबर UT अधिक 1/2 AT वर्ग. आणि तिसरं समीकरण आपल्याला मिळालेले गतीचं V वर्ग बरोबर U वर्ग अधिक 2AS. हे आपल्या विज्ञान 1 मधले अत्यंत महत्त्वाची अशी सूत्र आहेत. या सूत्रांवर आधारित तुम्हाला उदाहरणंसुद्धा सोडवायची आहेत आणि त्याचबरोबर 10वीला सुद्धा आपल्याला या सूत्रांचा वापर करून उदाहरणं सोडवायची आहेत. म्हणून ही तीनही सूत्र आपल्या विज्ञान 1 म्हणजेच भौतिकशास्त्र या विषयासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. पुढचा भाग जो आहे आपल्याला अभ्यासाचा तो म्हणजे एकसमान वर्तुळाकार गती. सुरुवातीला आपण बघूया वर्तुळाकार गती म्हणजे कुठलीही वस्तू वर्तुळाच्या परिघावर जर त्या ठिकाणी गतिमान असेल तर तिच्या गतीला वर्तुळाकार गती असं म्हणतात. आणि एकसमान वर्तुळाकार गती म्हणजे जेव्हा एखादी वस्तू एकसमान चालीसह वर्तुळाकार मार्गाने जात असेल तेव्हा तिच्या गतीला एकसमान वर्तुळाकार गती असं म्हणतात. आता वर्तुळाकार गतीमध्ये गतिमान असलेली जी वस्तू आहे ती T या कालावधीमध्ये आपल्या मूळ स्थानी परत येत असेल तर त्या वस्तूची चाल आपण या सूत्राने काढू शकतो. चाल बरोबर परिघ भागिले काल. आपण आता वेगाचं सूत्र मगाशी पाहिलं, मागच्या पेजवर आपण सूत्र पाहिलं. वेग बरोबर त्या ठिकाणी विस्थापन भागिले काल म्हणजे चाल बरोबर अंतर भागिले वेळ. चाल बरोबर अंतर म्हणजे परिघ आहे वर्तुळाकार गतीमध्ये आणि काल म्हणजे त्या वस्तूला एक पूर्ण त्या ठिकाणी वर्तुळाकार एक पूर्ण वर्तुळ पूर्ण करण्यासाठी लागलेला कालावधी.
म्हणून व्ही बरोबर 2 पाय आर भागिले टी. वस्तूच्या परिघाचं सूत्र आपल्याला माहिती, वर्तुळाच्या परिघाचं सूत्र. जर त्याची त्रिज्या आर असेल तर परिघ आहे 2 पाय आर भागिले टी. एकसमान वर्तुळाकार गतीमध्ये वस्तूची जी चाल आहे ती 2 पाय आर भागिले टी या सूत्राने आपण ते काढू शकतो. आता एकसमान वर्तुळाकार गतीमध्ये जर एखादी वस्तू गतिमान असेल तर त्या गतीची दिशा कोणती असेल हे सांगण्यासाठी तुम्हाला एक त्या ठिकाणी चित्र दिलेलं आहे. तुम्ही नेटवरसुद्धा ते चित्र सर्च करू शकता, पाहू शकता, किंवा तुम्हाला ते अनुभवसुद्धा तुम्ही त्याचा घेतलेला असेल. एक चकती त्या ठिकाणी दिलेली आहे, फिरणारी चकती, आणि त्या चकतीच्या टोकाशी जर एखादं नाणं ठेवलं आणि ती चकती जर त्या ठिकाणी गोल फिरायला लागली, वर्तुळाकार गतीमध्ये फिरायला लागली एकसमान गतीमध्ये, तर ते नाणं जे आहे ते सरळ त्या ठिकाणी वर्तुळाकार चकतीच्या त्रिज्येला लंब असणाऱ्या स्पर्शिकेच्या दिशेने जाताना तुम्हाला दिसून येईल. नाणे फेकले जाण्याच्या क्षणी ज्या स्थितीत असेल त्यानुसार ते विशिष्ट दिशेला फेकलं जातं. म्हणजेच नाणे वर्तुळाकार दिशेने फिरत असताना गतीची दिशा ही प्रत्येक बिंदूपाशी बदलत जाते. प्रत्येक वर्तुळाचा परिघ जो आहे त्या परिघ हा अनंत बिंदूंनी बनलेला आहे आणि त्या प्रत्येक बिंदूजवळ त्या वस्तूची दिशा ही वेगळी आहे आणि म्हणूनच वर्तुळाकार गती ही त्वरणित गती असते. जरी त्या ठिकाणी तिची चाल समान असेल, एक समान वर्तुळाकार गती आपण जरी असं म्हणत असलो तरी प्रत्येक बिंदूजवळ त्या वस्तूची त्या ठिकाणी दिशा बदलते. आणि आपल्याला माहिती आहे वेग ही सदिश राशी आहे. दिशा बदलली तरीसुद्धा तिचा वेग बदलतो आणि म्हणून त्या ठिकाणी त्वरण निर्माण होतं. म्हणून एकसमान वर्तुळाकार गती ही त्वरणित गती आहे. आपण न्यूटनचे गतिविषयक 3 नियम अभ्यासणार आहोत. त्यासाठी तुम्हाला उदाहरणे या ठिकाणी दिलेली आहेत. स्थिर अवस्थेत असलेली वस्तू बल लावल्याशिवाय जागची हलत नाही. समजा टेबलावर ठेवलेलं कोणतंही पुस्तक असेल, आता हवा या ठिकाणी 0 असेल, हवेचा वेग हा 0 असेल असं आपण गृहीत धरायचं आहे. वादळ नसेल, वारा नसेल, काही नसेल, तर आपण जोपर्यंत त्या पुस्तकावर बल लावत नाही तोपर्यंत ते पुस्तक त्याची जागा त्या ठिकाणी बदलणार नाही. फांदी हलवल्यानंतर झाडावरून फळ खाली पडतं. तसेच विजेचा फिरणारा पंखा बंद केल्यानंतरही पूर्ण थांबण्यापूर्वी तो काही वेळ त्या ठिकाणी फिरत राहतो. या सगळ्या घटनांचा किंवा या उदाहरणांचा आपण जर विचार केला तर त्याच्यावरून आपल्या असं लक्षात येतं की वस्तूमध्ये एक प्रवृत्ती आहे आणि ती प्रवृत्ती जी आहे तिचं नाव आहे जडत्व. जर एखादी वस्तू स्थिर अवस्थेमध्ये असेल तर त्या वस्तूला ती स्थिरच राहणं ती पसंत करते. आणि जर ती वस्तू गतिमान असेल तर त्या वस्तूची प्रवृत्ती असते की तिला गतिमान राहायलाच आवडतं. आणि ही जी प्रवृत्ती आहे या प्रवृत्तीला जडत्व असं म्हणतात. म्हणजे कुठल्याही वस्तूवर त्या ठिकाणी कुठलंही बल लावलेलं नसेल तर ती वस्तू स्थिर अवस्थेत असेल तर ती स्थिर अवस्थेमध्येच राहते. आणि जर ती एकसमान गतीने गतिमान असेल एका विशिष्ट दिशेने तर ती त्याच दिशेने गतिमान राहते. आणि हा जो नियम आहे याला जडत्वाचा नियम असं म्हणतात. आणि म्हणून न्यूटनने या सगळ्या उदाहरणांचा विचार केला आणि आपला गतिविषयक पहिला नियम न्यूटन या शास्त्रज्ञांनी तयार केलेला आहे. आणि तो म्हणजे जर एखाद्या वस्तूवर कोणतेही बाह्य असंतुलित बल कार्य करत नसेल तर तिच्या विराम अवस्थेमध्ये म्हणजेच स्थिर अवस्थेमध्ये किंवा सरळ रेषेतील एकसमान गतीमध्ये सातत्य राहते. म्हणजे जर ती वस्तू विराम अवस्थेमध्ये राहते असेल तर ती विराम अवस्थेमध्येच राहते आणि सरळ रेषेमध्ये गतिमान असेल तर ती सरळ रेषेमध्येच गतिमान राहते. आणि म्हणून आपल्याला वर उदाहरण दिलेलं आहे की कुठलीही वस्तू टेबलावर आपण ठेवलेली असेल तर ती स्थिर वस्तू तिच्यावर बल लावल्याशिवाय ती तिची जागा बदलत नाही. म्हणजे ती विराम अवस्थेमध्येच राहते जोपर्यंत बाहेरून त्या वस्तूवर बल लावलं जात नाही तोपर्यंत. आणि समजा एखादी काचेचं त्या ठिकाणी खेळण्याची ज्या गोटी असते ती काचेची गोटी या ठिकाणी एक काचेचा पृष्ठभाग आहे असं आपण गृहीत धरू आणि त्याच्यामध्ये अजिबात अडथळे नाहीत असं आपण गृहीत धरूया. आणि ती काचेची गोटी जर त्या ठिकाणी काचेच्या टेबलावरून आपण टिचकी मारली
तर ती एकसमान गतीमध्ये सतत स्थिर राहील. जर घर्षण बल त्या ठिकाणी शून्य मानलं आणि बाह्य कुठलंही बल या ठिकाणी शून्य मानलं तर त्या ठिकाणी ती वस्तू सरळ रेषेमध्येच गतिमान राहणार आहे न्यूटनच्या गतिविषयक पहिल्या नियमानुसार. आणि म्हणून न्यूटनच्या गतिविषयक पहिल्या नियमाला जडत्वाचा नियम असेही म्हणतात. याचं आणखी एक उदाहरण आपण घेऊ शकतो. एखादा आपण काचेचा ग्लास घेतला, त्याच्यावर आपण पुठ्ठा ठेवला आणि त्याच्यावर नाणं ठेवलं, त्या पुठ्ठ्याला आपण टिचकी मारली तर ते नाणं त्या ठिकाणी ग्लासमध्ये पडतं. किंवा आपण जेवणाच्या ज्या स्टीलच्या डिश आपल्या असतात त्या 5-6 डिश आपण एका टेबल क्लॉथवर ठेवल्या आणि तो टेबल क्लॉथ आपण पटकन त्या ठिकाणी ओढला तर त्या डिश आहेत त्याच जागी स्थिर राहतील आणि फक्त आपण जो टेबल क्लॉथ त्या ठिकाणी ओढला असेल तो फक्त बाहेर येईल. आणि हा जो नियम आहे तो न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम आहे. जर एखाद्या वस्तूवर कोणतेही बाह्य असंतुलित बल कार्य करत नसेल तर तिच्या विराम अवस्थेत किंवा सरळ रेषेतील एकसमान गतीमध्ये सातत्य राहते. न्यूटनचा गतिविषयक दुसरा नियम. आता या ठिकाणी दुसऱ्या नियमामध्ये तुम्हाला उदाहरण दिलेलं आहे. तुम्ही मित्राला समान आकाराचा प्लास्टिक आणि रबराचा चेंडू उंचीवरून खाली टाकण्यास सांगा. तुम्ही चेंडूचा झेल घ्या. तुम्ही कोणता चेंडू सहजपणे झेलू शकता आणि का? या ठिकाणी कोणीही याचं उत्तर सहज सांगू शकेल की आपण सहजगत्या त्या ठिकाणी प्लास्टिकच्या चेंडूचा झेल आपण घेऊ शकतो कारण त्याचं वस्तुमान कमी आहे आणि त्यामुळे त्याचं लावलं जाणारं बल, त्याचं वजन त्या ठिकाणी कमी आहे. आणि रबराचा चेंडूचा झेल घेताना आपल्याला थोडा त्रास होऊ शकतो कारण त्याचं वस्तुमान जास्त आहे म्हणून त्याचं वजन त्या ठिकाणी जास्त आहे. म्हणून दुसरा नियम आपल्याला असं सांगतो, एखाद्या वस्तूने दुसऱ्या वस्तूवर केलेल्या आघाताचा परिणाम हा त्या वस्तूचे वस्तुमान व तिचा वेग या दोन्हींवर अवलंबून असतो. आणि म्हणजेच त्या ठिकाणी बलाचा परिणाम घडवून आणण्यासाठी वस्तूचे वस्तुमान व वेग यांना एकत्र जोडणारा गुणधर्म या ठिकाणी कारणीभूत असतो आणि तो गुणधर्म आहे त्याला म्हणतात संवेग असे म्हणतात. म्हणजे कुठलीही वस्तू असेल, या ठिकाणी तुम्हाला प्लास्टिक आणि रबराचा चेंडू सांगितला, तुम्हाला फारसा त्याच्यामध्ये फरक जाणवणार नाही. मात्र तुम्हाला एक छोटासा त्या ठिकाणी दगड घेतला आणि त्याच आकाराचा त्या ठिकाणी प्लास्टिकचा चेंडू घेतला, अशी 2 उदाहरणं घेतली तर मात्र ती तुमच्या पटकन त्या ठिकाणी लक्षात येऊ शकतात. आणि त्या वस्तूंचा त्या ठिकाणी केलेला आघात जो आहे तो आघात त्या वस्तूचं वस्तुमान आणि तिचा वेग या दोन्हींवर त्या ठिकाणी अवलंबून असणार आहे. आणि हा जो एकत्र वस्तुमान आणि वेग यांना एकत्र जोडणारा जो गुणधर्म आहे त्याला संवेग असे म्हणतात. मग संवेग म्हणजे काय? त्याच्यामध्ये वेगसुद्धा आहे आणि वस्तुमानसुद्धा आहे. वस्तूचा वेग आणि वस्तुमान यांच्या गुणाकाराला संवेग असे म्हणतात. वस्तूचा वेग हा v या चिन्हाने दर्शवला जातो आणि वस्तुमान जे आहे ते m या चिन्हाने दर्शवलं जातं. म्हणून वस्तुमान त्यासाठी वापरलं जाणारं चिन्ह म्हणजे p आहे. p हे इंग्रजीतलं अक्षर त्या ठिकाणी वापरलं जातं. p बरोबर mv. आणि संवेग ही सदिश राशी आहे. संवेग ही सदिश राशी आहे. संवेगाला परिमाण आणि दिशा दोन्हींची गरज असते. म्हणजे संवेगाला किंमत, ज्याला आपण वेग असं या ठिकाणी म्हणूया किंवा चाल त्याची म्हणूया, आणि दिशा या दोन्हींची गरज असते. संवेगाची दिशा वेगाच्या दिशेनेच असते. SI पद्धतीमध्ये संवेगाचं एकक किलोग्राम मीटर प्रति सेकंद, कारण या ठिकाणी वेग आहे आणि वेगाचे SI पद्धतीमधलं एकक आपल्याला माहिती आहे मीटर प्रति सेकंद. मीटर भागिले सेकंद आपल्याला जे दिसतंय त्याला मीटर प्रति सेकंद असं त्याचं वाचन करायचं आहे. आणि सीजीएस पद्धतीमध्ये त्याचं एकक आहे ग्रॅम सेंटीमीटर प्रति सेकंद. जर वस्तूवर प्रयुक्त केलेले असंतुलित बल वेगामध्ये बदल घडवून आणत असेल तर तेच बल संवेगातही बदल घडवून आणते. वस्तूच्या संवेगात बदल घडवून आणण्यासाठी आवश्यक बल संवेग बदलाच्या दरावरच अवलंबून असतो. आता या ठिकाणी न्यूटनचा गतिविषयक दुसरा नियम आपल्याला सांगतो
की संवेग परिवर्तनाचा दर हा प्रयुक्त बलाशी समानुपाती असतो आणि संवेगाचं परिवर्तन हे बलाच्या दिशेने होते. या ठिकाणी सोपं उदाहरण आपण घेऊया. क्रिकेट खेळत असताना चेंडू फेकायचा असेल, जर तो आपण खूप जास्त बल लावून फेकला तर निर्माण होणारा संवेग हा जास्त आहे, कारण त्याचं वस्तुमान आणि वेग त्याचा वाढलेला असेल आपण जास्त बल लावल्यामुळे. आणि म्हणून संवेग परिवर्तनाचा दर हा प्रयुक्त बलाशी समानुपाती असतो आणि संवेगाचं परिवर्तन हे बलाच्या दिशेने होत असतं. ज्या दिशेने आपण चेंडू फेकणार त्या ठिकाणी संवेगाचं परिवर्तन बलाच्या दिशेने होणार आहे. या ठिकाणी एम वस्तुमान असलेली एखादी वस्तू यू या वेगाने तिच्या गतीच्या दिशेने गतिमान असेल. बल प्रयुक्त केल्यानंतर टी एवढ्या वेळानंतर समजा त्या वस्तूचा वेग जर वाढला, तो व्ही एवढा झाला असेल, तर संवेग परिवर्तनाचा दर बरोबर संवेगात होणारा बदल भागिले वेळ. म्हणून संवेग परिवर्तनाचा दर बरोबर एम व्ही वजा एम यू भागिले टी. यम हा त्या ठिकाणी सामायिक घटक आहे, तो कंसाच्या बाहेर काढला. कंसामध्ये उरलेल्या भौतिक राशी व्ही वजा यू भागिले टी. पुन्हा आपल्याला माहिती आहे त्वरणाचं सूत्र आपण पाहिलेलं आहे. त्वरण ए बरोबर व्ही वजा यू भागिले टी. आणि म्हणून संवेग परिवर्तनाचा दर बरोबर एम ए व्ही वजा यू भागिले टी ही एची किंमत आहे, त्वरणाची किंमत आहे. म्हणून संवेग परिवर्तनाचा दर बरोबर एम ए. आणि आपण न्यूटनच्या गतिविषयक या नियमामध्ये पाहिलेला आहे, दुसऱ्या नियमामध्ये पाहिलेला आहे की संवेग परिवर्तनाचा दर हा प्रयुक्त बलाशी समानुपाती असतो. म्हणजे एम ए समानुपाती एफ. एम ए समानुपाती एफ. आणि म्हणून एम ए समानुपाती एफ म्हणून एफ बरोबर के इंटू एम ए. के हा या ठिकाणी स्थिरांक आहे आणि त्याचं मूल्य या ठिकाणी 1 घेतलेलं आहे. कुठलंही समानुपातीचं चिन्ह काढून आपल्याला बरोबरचं चिन्ह टाकायचं असेल तर त्या ठिकाणी आपण एक स्थिरांक घेत असतो. या ठिकाणी आपण के हा स्थिरांक घेतला, त्याची किंमत 1 आहे. आणि म्हणून एफ बरोबर एम ए. एम म्हणजे वस्तुमान आणि ए म्हणजे त्वरण. एफ बरोबर एम ए हे आपलं विज्ञान 1 मधलं अत्यंत महत्त्वाचं असं सूत्र आहे. एफ बरोबर एम ए. वस्तूवर प्रयुक्त केलेले बल बरोबर त्या वस्तूचं वस्तुमान गुणिले त्या वस्तूमध्ये त्या बलामुळे निर्माण झालेलं त्वरण. एफ बरोबर एम ए हे सूत्र आपण लक्षात ठेवायचं आहे. आता हे जे बल आहे एस आय पद्धतीमध्ये बलाचं एकक न्यूटन आहे. मग आता 1 न्यूटनची व्याख्या आपण काय करू शकतो? मी तुम्हाला सांगितलं एस आय पद्धत म्हणजेच एम के एस पद्धत. वस्तुमान त्या ठिकाणी किलोग्रॅममध्ये मोजलं जातं, अंतर हे मीटरमध्ये मोजलं जातं आणि वेळ सेकंदामध्ये मोजली जाते. समजा 1 किलोग्रॅम वस्तुमान असलेली वस्तू आहे आणि त्या वस्तूमध्ये 1 मीटर प्रति सेकंद वर्ग एवढं त्या ठिकाणी त्वरण निर्माण करण्यासाठी लागलेलं जे बल आहे त्या बलाला 1 न्यूटन बल असे म्हणतात. म्हणून 1 न्यूटन बरोबर 1 किलोग्रॅम गुणिले 1 मीटर प्रति सेकंद. सीजीएस पद्धतीमध्ये बलाचं एकक डाईन आहे आणि म्हणून पुन्हा व्याख्येनुसार बलाच्या व्याख्येनुसार 1 डाईनची व्याख्या आपण करू शकतो. 1 ग्रॅम वस्तुमानामध्ये 1 सेंटीमीटर प्रति सेकंद वर्ग त्वरण निर्माण करणाऱ्या बलास 1 डाईन बल म्हणतात. आणि म्हणून 1 डाईन बरोबर 1 ग्रॅम गुणिले 1 सेंटीमीटर प्रति सेकंद वर्ग. पुन्हा आपल्याला न्यूटन आणि डाईन या दोन्ही एककांमध्ये सुद्धा त्या ठिकाणी सहसंबंध दाखवणारं सूत्र आपल्याला पुढे अभ्यासायचं आहे. 1 न्यूटन बरोबर 10⁵ डाईन असं ते सूत्र आहे, ते आपल्याला पुढे नंतर अभ्यासायचं आहे. आपण तुर्तास लक्षात घ्यायचं आहे न्यूटनच्या गतिविषयक दुसऱ्या नियमानुसार संवेग परिवर्तनाचा दर प्रयुक्त बलाशी समानुपाती असतो आणि संवेगाचे परिवर्तन बलाच्या दिशेने होते. आणि या दुसऱ्या नियमानुसार एफ बरोबर एम ए. एफ म्हणजे बल, बलाचं एसआय एकक न्यूटन आणि सीजीएस पद्धतीमधलं एकक आहे डाईन. न्यूटनचा गतिविषयक तिसरा नियम स्पष्ट करण्यासाठी तुमच्याकडे सुद्धा भरपूर उदाहरणं आहेत. तुम्ही क्रिकेट खेळत असताना बॅटने चेंडू टलवताना बॅटची गती कमी होते किंवा क्रिकेटचा आपण या ठिकाणी खेळाचं उदाहरण जर घेतलं
तर त्या ठिकाणी ज्या वेळेला चेंडू बॅटवर त्या ठिकाणी मारला जातो किंवा बॅटने आपण चेंडूला मारतो त्यावेळेला चेंडूचं सुद्धा त्या ठिकाणी बल जे आहे ते बॅटवर पडतं आणि बॅटने चेंडू टोलवल्यामुळे त्या ठिकाणी चेंडूवर सुद्धा दुसरं बल त्या ठिकाणी प्रयुक्त होतं बॅटकडून. त्याला प्रतिक्रिया बल असं म्हणतात. आणि म्हणून आपण न्यूटनचा गतिविषयक तिसरा नियम असं सांगू शकतो की प्रत्येक क्रियाबलास समान परिमाणाचे त्याच वेळी प्रयुक्त होणारे प्रतिक्रियाबल अस्तित्वात असते व त्यांच्या दिशा या परस्पर विरुद्ध असतात. या ठिकाणी आपण एक सोपं उदाहरण या ठिकाणी घेऊ शकतो. समजा एखादं पुस्तक या ठिकाणी टेबलावर ठेवलेलं असेल तर ते पुस्तक टेबलाच्या पृष्ठभागावर स्वतःच्या वजनाइतकं बल त्या ठिकाणी लावत असतं आणि ते बल असतं म्हणजे पुस्तकाचं वजन. समजा पुस्तकाचं वस्तुमान m असेल तर पुस्तकाचं वजन आहे mg एवढं बल त्या ठिकाणी टेबलाच्या पृष्ठभागावर लावलं जातं. त्याच वेळी टेबलाच्या पृष्ठभागाकडून सुद्धा वरच्या दिशेने तेवढ्याच परिमाणाचं बल पुस्तकावर लावलं जातं. त्याला आपण प्रतिक्रिया बल असं म्हणू शकतो. या ठिकाणी या न्यूटनच्या तिसऱ्या नियमाचा वापर करूनच अग्निबाणाचं प्रक्षेपण केलं जातं. बंदुकीतून ज्या वेळेला गोळी बाहेर पडते त्यावेळेस बंदुकीतून गोळी झाडली असता बंदुकीचे मागे सरकणे हे सुद्धा न्यूटनच्या गतिविषयक तिसऱ्या नियमावरून त्या ठिकाणी घडून येत असतं. किंवा या उदाहरणावरूनच न्यूटनने गतीचा तिसरा नियम तयार केलेला आहे. क्रिया व प्रतिक्रिया बल या बल स्पष्ट करणाऱ्या बाबी आहेत. ही जी बले आहेत ती जोडीनेच प्रयुक्त होतात. बल स्वतंत्र पद्धतीने कधीही अस्तित्वात नसते. क्रियाबल व प्रतिक्रिया बल एकाच वेळी कार्य करत असतात. क्रिया आणि प्रतिक्रिया बले वेगवेगळ्या वस्तूवर प्रयुक्त होतात. ती एकाच वस्तूवरती प्रयुक्त होत नसतात. आणि मी तुम्हाला आत्ताच मगाशी उदाहरण सांगितलं. क्रियाबल चेंडूने बॅटवर लावलेलं, प्रतिक्रियाबल हे बॅटने चेंडूवर लावलेलं किंवा पुस्तकाचं टेबलाच्या पृष्ठभागावर लावलं गेलेलं बल हे क्रियाबल आणि टेबलाच्या पृष्ठभागाकडून पुस्तकावर लावलं गेलेलं बल हे प्रतिक्रियाबल. म्हणजे ती वेगवेगळ्या वस्तूंवर त्या ठिकाणी प्रयुक्त होत असतात. न्यूटनचा गतिविषयक तिसरा नियम प्रत्येक क्रियाबलास समान परिमाणाचे त्याच वेळी प्रयुक्त होणारे प्रतिक्रिया बल अस्तित्वात असते व त्यांच्या दिशा या परस्पर विरुद्ध असतात. पुस्तकाने लावलेली दिशा ही खालच्या दिशेने असते. पुस्तकाचं वजन हे खालच्या दिशेने आणि टेबलाच्या पृष्ठभागाकडून पुस्तकावर लावलं गेलेलं बल हे वरच्या दिशेने असते. म्हणजे त्यांच्या दिशा या परस्पर विरुद्ध असतात. न्यूटनचा पहिला, दुसरा आणि तिसरा गतिविषयक नियम या नियमांवर आधारित अनेक उदाहरणे आपण आपल्या आजूबाजूला पाहतो आणि त्या उदाहरणांचा तुम्ही अभ्यास करायचा आहे. कोणतंही उदाहरण तुम्ही विचारात घेऊन याला न्यूटनचा गतिविषयक कोणता नियम लागू पडतो याचा तुम्ही शोध घ्यायचा आहे. पुढे आपल्याला बघायचं आहे संवेग अक्षय्यतेचा नियम. अक्षय्य म्हणजे त्या ठिकाणी स्थिर राहणे, सारखेच राहणे. संवेग अक्षय्यतेचा नियम. संवेग अक्षय्यतेचा नियम आपल्याला असं सांगतो, दोन वस्तूंची परस्पर क्रिया होत असताना त्यांच्यावर जर काही बाह्य बल कार्य करत नसेल तर त्यांचा एकूण संवेग स्थिर राहतो, तो बदलत नाही. समजा या ठिकाणी दोन वस्तू आहेत आणि त्या दोन वस्तूंची जर टक्कर झाली, समजा दोन वस्तू परस्पर विरुद्ध दिशेने त्या ठिकाणी आहेत किंवा एकाही दिशेने त्या ठिकाणी असू शकतात. जर दोन वस्तूंची टक्कर झाली तर त्यांचा आघातापूर्वीचा एकूण संवेग हा त्यांच्या आघातानंतरच्या एकूण संवेगा इतकाच असतो. हा संवेग अक्षय्यतेचा नियम आहे. आपण गणिताच्या भाषेमध्ये असं सांगू शकतो की एकूण दोन वस्तूंची टक्कर झाल्यानंतर त्या वस्तूंचा सुरुवातीचा संवेग आणि त्या वस्तूंचा नंतरचा संवेग हा समान असतो. समजा या ठिकाणी m1 m2 वस्तुमानाच्या दोन वस्तू आहेत. त्यांचा वेग जो आहे, सुरुवातीचा वेग हा u1 u2 असेल आणि टक्कर झाल्यानंतर त्यांचा वेग त्या ठिकाणी v1 v2 हा एवढा झाला असेल तर त्या वस्तूंचा
एकूण अंतिम संवेग हा m2v2 अधिक m1 v1 एवढा असेल आणि सुरुवातीचा संवेग हा m1 u1 अधिक m2 u2 एवढा असेल. आपण संवेगाचं त्या ठिकाणी सूत्र अभ्यासलेलं आहे. संवेग बरोबर mv, m म्हणजे वस्तुमान आणि v म्हणजे वेग. सुरुवातीचा वेग u1 u2 असेल तर सुरुवातीचा संवेग m1 u1 अधिक m2 u2 आणि नंतरचा संवेग हा m2 v2 अधिक m1 v1. म्हणून संवेग अक्षयतेच्या नियमानुसार त्या ठिकाणी सुरुवातीचा संवेग गुणिले बरोबर अंतिम संवेग असं आपल्याला त्या ठिकाणी मिळणार आहे. पुढचा भाग आपण पुढच्या तासाला बघणार आहोत. तोपर्यंत तुम्ही या पुस्तकाचं धड्याचं वाचन त्या ठिकाणी सुरू ठेवायचं आहे. गुड लक.